तयार करायचं काम हाती घेतलं. त्याच्याच मध्ये या मुलाखतीच्याच दरम्यान आम्हाला 17 तारखेला निरोप आला की 18 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची एकत्र बैठक करायची आहे आणि त्या बैठकीला तुम्ही या. त्यानुसार आम्ही 4 प्रतिनिधी तिथे गेलो. त्यामध्ये आमचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर या नावाचा काही समावेश नव्हता. ज्यावेळेला मी याच्याबद्दल नाना भानगिरे यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की वरून आपल्या 14 जणांची नावं आलेली आहेत आणि त्याप्रमाणे आपण 4 लोकांनी जायचं आहे. याच्यामध्ये आमच्याकडे काही पक्षात अशी पद्धत नाहीये की वर जाऊन विचारायचं हा का नाहीये तो का नाहीये. जे काही योग्य वाटलं ते पक्षाने केलं आणि त्यानुसार आम्ही त्या मुलाखतीला जाऊन आलो. मुलाखती भेटीला गेलो. मुलाखती झाल्यावर आम्ही निघालो आणि परत आम्ही बाळासाहेब भवनला गेलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे जेव्हा बैठक झाली 18 नंतर 19-20च्या दरम्यान, तर त्या बैठकांच्या मध्ये सुद्धा रवींद्र धंगेकर, अजय भोसले, नाना भानगिरे, विजय शिवतारे हे सगळेजण उपस्थित होते त्यावेळेला. आणि त्यांनी आणि आम्ही मिळून जवळजवळ रोज दोन्ही दिवस 5-5, 4-4 तास लागोपाठ बसून रात्री अगदी 10-11 पासून ते परत दुसऱ्या दिवशी बसून सर्व मतदारसंघांची छाननी केली. आणि माझ्याकडे सह्या पण आहेत त्या यादीवरती, ज्याच्यावरती विजय शिवतारे, नाना भानगिरे, रवींद्र धंगेकर आणि अजय भोसले आणि माझ्या अशा 5 सह्या आम्ही त्याच्यावर घेतल्या. म्हणजे सगळ्यांना आम्ही विश्वासात घेऊन ती यादी तयार केली. ती यादी फायनल झाल्यावरती त्यांना प्रत्येकाला एक यादी दिली या सधेतून की ती त्यांच्याकडे पण प्रत असावी. आणि त्याचबरोबर तीच यादी यांच्या सह्यांची आम्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि उदय सामंत यांना पाठवली की साधारणपणे ही परिस्थिती आहे आणि आम्हाला असं वाटते की एवढ्या मतदारसंघातल्या एवढ्या जागा आपल्या चांगल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच लिस्टच्या आधाराने आम्ही मग ठरवलं की एक आपण प्रभागांची यादी करूया आणि त्या यादीमध्ये सुद्धा त्याच वेळेला आम्ही खुणा केलेल्या होत्या आणि त्यानुसार सर्वानुमते म्हणजे आता मला त्या यादीच्या तपशिलात जायचं नाहीये, परंतु सगळ्यांच्या सूचना लक्षात घेऊन ती यादी आम्ही तयार केली आणि साधारणपणे आमच्या असं लक्षात आलं की 38 ते 40 पर्यंत जागा आम्ही मागत होतो. परंतु आम्हाला असं वाटलं की आमची इथली एकूण राजकीय परिस्थिती पाहिली तर महायुतीमध्ये युती व्हावी ही इच्छा आहे सगळ्यांची, माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब. आणि हे लक्षात घेऊन आम्ही काही वॉर्डांमध्ये थोडंसं एक समंजस भूमिका घेतली असं म्हणूया आणि आम्ही 35 वॉर्डांची यादी वेगवेगळ्या प्रभागातल्या अशी यादी माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आम्ही 21 तारखेला दिली. ती दिली त्याच्या अगोदर अर्थातच शिंदे साहेबांना पाठवली होती, उदय सामंत यांना पाठवली होती आणि त्यांच्याकडून आलं की ठीक आहे यादी आम्हाला मिळाली आहे आणि आम्ही पाहिली आहे. त्याच्यानंतर मग आम्ही वाट बघत होतो निरोपाच्या संदर्भात. मग नंतर मध्ये 1-2 दिवस गेले आणि आम्हाला असा निरोप कळला की गणेश बिडकर म्हणालेत नाना भानगिरेला की आपण दोघं बसून चर्चा करूया. तर आम्ही म्हटलं काय हरकत नाही, कोणी चौघांच्या पैकी एकाशी एका जण बोलायचं असेल तर ठीक आहे, आपण सगळे एकमेकाला अवगत करू. त्याच्यानंतर मग मात्र त्यांच्या बाजूने काहीच निरोप नाही असं झालं. एखाद दिवस त्यांची काही कामाची गडबड असेल आणि त्याच्यानंतर मग मला गणेश बिडकरांचा निरोप आला की ताई मी तुमच्याशी येऊन बोलतो जरा आधी, कारण मी मुंबईत होते. विजय बापू शिवतारे अजून मुंबईहून निघालेले नव्हते, पण मला असं वाटतं की मी तुमच्याशी येऊन बोलतो तर चालेल का. म्हटलं चालेल, काय हरकत नाही. माननीय शिंदे साहेबांच्या कानावर ते मी घातलं आणि मीडियाला काही विशेष माहिती नव्हतं, त्यामुळे इथे काही तुम्ही आले नाही ती चांगलीच गोष्ट झाली. म्हणजे त्याच्यामुळे आमची ती भेट झाली, ती गुप्त वगैरे भेट काहीच नव्हती. जेवलो आम्ही, सगळी ती चर्चा वगैरे केली आणि त्याच्यामधून ते म्हणाले आता तुमची यादी मी बघतो आणि तुम्हाला काय ते कळवतो. त्यानंतर मग त्यांच्याकडून साधारण 1-1.5 दिवसांनी यादी आली आणि त्या यादीमध्ये त्यांनी 12 जागा आम्हाला देऊ केलेल्या होत्या. ती जी संख्या आम्हाला 3 सोर्सेस कडून कानावर ऑलरेडी आली होती. एक म्हणजे आमच्या कोर टीम मधला सदस्य सारखं सांगत होता की ते आपल्याला 10-12 देणार आहेत. काही लोक सांगत होते की अमुक एक व्यक्ती, मी आता नावं जाहीर घेत नाहीये, अमुक एक महत्वाची व्यक्ती बोलली आम्हाला, कुठल्या पक्षातली हेही मी बोलत नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की यांना 10 देणार आहेत. आणि काही शिवसैनिकांनी सांगितलं काय रे तुम्हाला 1-2 जागा पुरतील ना, असं सुद्धा काही लोकांनी हेटाळणीने विचारलं. म्हणजे थोडक्यात शिवसैनिकांना अस्वस्थ करून त्यांना शिवसैनिकांना शिवसेना पक्षाच्याच बद्दल अविश्वास तयार करायचा असं काही लोक या काही प्रवृत्ती वातावरण करत होते असं मला दिसतंय. पण आम्ही काही त्याला भीक घातली नाही, काही लक्ष दिलं नाही. याचं कारण असं की आम्हाला अशा गोष्टींची सवय आणि शिवसैनिक हे अतिशय समजूतदार आहेत, त्यांना कळतं काय खरं आहे आणि कालांतराने त्यांचे गैरसमज दूर होतात. म्हणून आम्ही त्या संदर्भात काही पुढे चर्चा ती वाढवली नाही. आता या 12 जागा दिल्यानंतर मग आम्ही त्यांना विचारलं की बाबा त्यांनी फोन करायचा का आम्ही करायचा. पण मग प्रत्यक्षात त्यांचाच फोन आला की आपण कधी बोलूया, मी कधी येऊ तुमच्याकडे, मी अर्जंट येतो. मग ते बिडकर आले आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा केली
आणि त्या चर्चेमध्ये साधारणपणे आता काही जागा तपशिलात गेल्यानंतर त्या जवळजवळ 18 पर्यंत आम्ही पोचलो की त्या आवश्यकच आहेत म्हणून. मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आम्ही 35ची यादी जरी तुम्हाला दिली असली तरी सुद्धा या 18 जागा आमच्या क्रुशियल आहेत, म्हणजे या आम्हाला पाहिजेत. असं नाही की जागेला जागा असं म्हणून नाहीये. आता ती यादी जी आहे ती काल आम्ही उदय सामंतांना पाठवली. शिवतार्यांना माहितीच आहे ती यादी सगळी. आणि माननीय साहेबांचंही माझं डिटेलमध्ये बोलणं झालं, शिंदे साहेबांचं. त्याच्यानंतर मग आम्ही ती यादी परत त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि आज सकाळी त्यांनी आम्हाला 15 जागा परत 12च्या 15 करून दिल्या. मी त्यांना हे सांगितलेलं आहे आणि मी जाहीर सांगते की माननीय एकनाथजी शिंदे यांचं असं म्हणणं आहे की युती करत असताना सन्मानजनक अशा प्रकारचं युती असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला 30 ते 35 जागा असल्याच पाहिजेत अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि ती मी सांगितली. त्याच्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात असं आलं की मीडियामध्ये मी हे काही न बोलल्यामुळे त्या माहिती आम्ही एक चांगल्या हेतूने लपवून ठेवली होती, एवढ्यासाठी की माननीय बाळासाहेबांचं कडक शिस्तीत आम्ही वाढलेले लोक आहोत. तुम्हालाही माहिती आहे, अनेक वेळेला आम्ही अनेक गोष्टींची माहिती देत नाही. अशा वेळेला आपण मीडियात लगेच सगळं जाहीर केलं तर काहीतरी गैरसमज पसरतील म्हणून मी बोलले नाही. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं गेल्या 3-4 दिवसापैकी, विशेषतः गेल्या 2 दिवसामध्ये, की प्रत्येक वाहिनीवर वेगवेगळा आकडा चाललेला आहे. कोण 40-45 सांगतोय, कोणी 10-12 सांगतोय. मग मला हा प्रश्न पडला की सोर्स कोण आहे? मग आमचे लोक वेगवेगळे सांगत नसतील तर मग तुमचा सोर्स कोण आहे? का भाजपकडून ही माहिती जाते? आणि म्हणून मी विचार केला की आता मी स्वतः स्पष्ट काय ते बोलावं. पुढच्या भविष्याच्या दृष्टीने मला सांगायचं आहे असं की आजही ती यादी जी आहे, जी आम्ही 25 पर्यंत 30 पर्यंत आमची अपेक्षा आहे, तर ती यादी जी आहे ती आता फडणवीस साहेबांच्याकडे आणि माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अजूनही काही युती व्हावी असाच आमचा सकारात्मक प्रयत्न आहे. परंतु सन्मानजनक जर का संख्या झाली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा लोंढा पण आमच्याकडे येतोय, तो सगळा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ. हा सगळा निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे यांच्याच निर्णयानुसार होणार आहे. ते निर्णय आमच्या चौघांच्या पैकी शहरामध्ये आम्ही कुणाकडे स्वतःकडे घेतलेले नाहीयेत की ज्याच्यामध्ये युती करायची की नाही, हा निर्णय आम्ही स्वतः करणार आहोत. दुसरा प्रश्न राहिला की ज्या जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाला सोडायला लागतील किंवा असं दिसतंय, त्याच्याबद्दल एक कुठेतरी काही अपप्रवृत्ती, गैरसमज पसरवत आहेत की ही जागा मुद्दाम सोडली, ही मुद्दाम जागा सोडली, ती मुद्दाम जागा सोडली, किंवा जी मिळालेली आहे जागा एका तर उमेदवाराला, म्हणजे त्याचं यादीत नाव आहे, मिळाली म्हणजे आम्ही शिफारस केली आहे, ती सुद्धा व्यक्ती येऊन पत्रकार परिषद घेते. अशी 1-2 लोक मला सापडली की त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना त्यांनी तिकीट शिवसेना भाजपच्या युतीतून मागितलेत आणि ते परत युतीवरती सातत्याने टीका करतायत. त्यामुळे मी आज शिंदे साहेबांच्याकडे विनंती केलेली आहे की हे सगळे परिस्थिती पाहता अंतिम निर्णय शिंदे साहेबच घेणार आहेत. आता एक साधारण असं चाललेलं आहे की उद्या सकाळपर्यंत आमच्या महायुतीबद्दलचं काहीच प्रगती भाजपकडून आली नाही, तर आमचे कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, जे आम्हाला उत्तम असे वाटले, तर त्यांच्याबद्दलची जी आम्ही यादी केलेली आहे ती मी उरलेल्या सगळ्या आमच्या प्रतिनिधींना विचारणार आहे आणि त्यामधून आम्हाला जे योग्य वाटतील त्यातल्या उमेदवारांना अर्थात वरती कळवून फॉर्म आणून घ्यावेत. फक्त त्यांनी भरायचे नाहीयेत, आधी फॉर्म आणून घेऊन सगळी कागदपत्र पूर्तता करून घ्या आणि 29 तारखेला अंतिम यादी जी आहे पक्षाची, मग ती वॉर्डांच्या संदर्भातली असेल किंवा सगळ्या उमेदवारांच्या बद्दलची असेल, ती जाहीर होईल सकाळी आणि त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया 29 तारखेला होईल. कार्यकर्त्यांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे, कार्यकर्त्यांच्या मध्ये जे काही वेळेला गैरसमज पसरतायत, या पार्श्वभूमीवरती अजूनही युती होऊन अमुक एक वॉर्ड सोडले जाणार असा अंतिम निर्णय झालेला नाहीये. त्याचबरोबर युती काहीतरी मोडली किंवा युतीच्या संदर्भात नकारात्मक भूमिका आहे आमची, अशातलाही भाग नाहीये. शेवटपर्यंत युती करण्याचा प्रयत्न माननीय शिंदे साहेब करणार आहेत आणि याच्या पुढे जे काय असेल तर त्या संदर्भामध्ये कुणीही व्यक्तीने काही स्वतः मत व्यक्त करताना मीडियावरती इतरत्र त्यांना व्यक्ती म्हणून मत मांडण्याचा अधिकार आहे. जे जे लोक मला विचारायला आले की आम्ही काय करू, आम्ही शिंदे साहेबांना भेटू का, तर मी म्हटलं उलट तुम्ही त्यांना भेटा, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते आणि त्यामुळे माहिती न घेता कुठलीच गोष्ट इथे होत नाही पक्षामध्ये. तर तुम्ही जरूर भेटा, कारण तो शिवसैनिकांचा अधिकार आहे. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही वॉर्ड्स मिळत नसतील किंवा काही वॉर्डांमध्ये काहींना तिकीटं मिळत नसतील तर एका व्यक्तीवर ब्लेम गेम करणं, म्हणजे मी तर असं म्हणेन की कुठेतरी एकूण परिस्थितीचं अपयशाचं खापर कुणातरी एका व्यक्तीवर फोडण्यासारखं होतं. म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे आणि शिंदे साहेबांना संपूर्ण ते माहिती आहे, हे मी मुद्दामून नमूद करू इच्छिते. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा
अफवांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, म्हणजे मी अजून एक उदाहरण देईन तुम्हाला की मला आज एक पदाधिकारी भेटला, त्यांनी सांगितलं की त्याला अमुक एका आमदारांनी सांगितलं की अरे तुझा वॉर्ड आम्हाला देणार होतो पण तुमचे पक्षाचे लोक आमच्याशी भांडलेच नाही. आता असं तो बोललाय की नाही, आता मला खाता जमा करायची तरी मार्ग आहे किंवा भांडायचा तरी मार्ग आहे. तर मी कधी, म्हणजे तुम्हाला माहितीये असा खूप मोठा अन्याय झाला तर खूप आक्रमक होते खरंय, परंतु उगाच जाऊन कोणाशी तरी पीठ काढायची नाही. 9 वाजताच्या सकाळच्या पब्लिसिटीसाठी काहीतरी खोट्या बातम्या द्यायच्या आम्ही आयुष्यात केलेलं नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींच्या मध्ये आम्ही आमच्या बाजूने संयम पाळलेला आहे. पण शिस्तभंग कोणी केला कारण नसताना, पक्षाच्या संदर्भात काही बदनामीकारक केलं तर त्याची दखल माननीय शिंदेसाहेब घेतील एवढं मला जरूर सांगायला पाहिजे. आम्ही 35 जागा सांगितल्या. कमी असं नाही, आता ते निगोशिएशन्स मध्ये ज्या जागा आम्हाला पाहिजे होत्या त्या काही चांगल्या मिळालेल्या आहेत. अरे असं आहे, आता 3 दिवसापूर्वी आम्ही त्या बोललो त्या जागा वेगळ्या होत्या. आता त्याच्यानंतर काही जागा बदललेल्या आहेत, काही आम्हाला हव्या त्या मिळाल्या, 1-2 चांगल्या मिळाल्या. त्याच्यामुळे काहींची संख्या आम्हाला असं बदलावीशी वाटली. त्या पहिल्या वेळेला आम्ही निकष असा वेगळे घेतले होते. त्यामुळे तुम्ही जर का म्हणाल की आ सेतू हिमाचल स्वातंत्र्य दिनाचं जसं 15 ऑगस्ट 47 तारीख आहे तशीच्या तशीच असली पाहिजे असं नाही. इट इज गोइंग टू चेंज ना. तुम्ही आता उपसभापती म्हणून सांगते एक जण बोला. तुमच्या बोलण्यात ना असं जाणवलं की काही लोक तुमच्याच पक्षातले परस्पर अफवा उठवत आहेत, थेट वरती जात आहेत. आज काही मुंबईला भेटून आल्याचं आमच्याही कानावर आहे. नेमकं काय माहिती? नाही, मी पक्षातलेच असं म्हटलं नाहीये. पक्षा बाहेरच्या सुद्धा काही प्रवृत्ती, असं मी अगदी स्पष्ट शब्द वापरलाय. मी पक्षाचं बोललेलं नाहीये. ज्यांना पूर्ण माहिती नाही तरी ते बोलतात त्याला अफवा म्हणतात. जे वस्तुस्थितीला धरून नाहीये त्याला अफवा म्हणतात. कार्यकर्त्याला काही वाटलं की बाबा माझं म्हणणं नीट मी पोचवलं पाहिजे पक्षश्रेष्ठींपर्यंत, त्याच्यात काही चुकीचं नाही. त्यामुळे मी पक्षातले लोक अफवा पसरवतात असं बोललेच नाहीये. नाही, आता दंगेकरांना चर्चेपासून लांब ठेवले गेले सगळ्या याच्यातनं. तुम्ही स्वतः उल्लेख केला, मग हे भाजप जाणीवपूर्वक अटी टाकते तुमच्यावर, मग एका अर्थाने तुम्हाला टेकन फॉर ग्रांटेड घेते. आता हा जो सगळा विषय आहे तो पक्षश्रेष्ठींच्या कोर्टातला आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलणार नाहीये. मला असं वाटतं काही वेळेला एखादा व्यक्ती ऍक्सेप्टेबल नसेल तर जसं किरीट सोमय्या यांना त्या काळच्या शिवसेनेने सांगितलं होतं की या व्यक्तीला तिकीट दिलं तर आम्ही युती करणार नाही. असं प्रत्येक पक्षाची भूमिका असू शकते ना. मी उलट रवी दंगेकरांना बोलले की रवी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण समजा असं पक्षाने ठरवलं तरी आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन काम करू, प्रत्येक निर्णयात तुम्ही सहभागी असाल. आम्ही कोणीच नाही असं त्यांना वाटलं असेल की तिथे प्रत्येक बैठकीला गेलं पाहिजे, वाटणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, आता आम्ही पण काही काही भूखंड माफियांच्या विरुद्ध संघर्ष केला, ते आले की आमच्यासमोर बोलत नाही. त्यांनी कशाला आम्हाला प्रेमाने चहा प्यायला पाहिजे. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याची आपण प्राईज देतो आणि ती तत्वासाठी दिलेली असते, तर उलट आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे त्या गोष्टीचा. शिवसेनेचा अपमान म्हणजे असं वाटत नाही? अजिबात नाही. भाजप शिवसेनेची एवढी ताकद आहे, प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्ते आहेत, म्हणजे तुम्हाला माघार का घ्यावी लागते की 20-25 तरी जागा द्या किंवा 35 तरी जागा द्या? शिवसेना एवढी मोठी आहे, शिवसेनेची एवढी मोठी ताकद आहे, तरी सुद्धा माघार का घ्यावी लागते? मुळामध्ये एक लक्षात घ्या की त्यांनी सुद्धा ज्या अनेक जागा दिल्या आहेत त्याच्यासाठी त्यांना तासनतास त्यांच्या पक्षामध्ये बोलावं लागलेलं आहे, आमदारांशी समजावं लागलेलं आहे. ज्या वेळेला समझोता होतो त्यावेळेला समझोता त्यालाच म्हणतात, युती त्यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. त्याला मानापमानाचं हे करणं म्हणजे आपण लग्न ठरवायला बसलोय किंवा कुठला तरी एखादं नाटक करतोय असं ते नाहीये. ते 2 राजकीय पक्षांनी समन्वय कसा चांगला राहील आणि कार्यकर्त्याचा उत्साह कसा टिकेल या दृष्टीने केलेली ती सगळी व्यूहरचना असते. आणि त्याच्यामुळे मानापमान म्हणजे त्यांनी आम्ही फोन केले त्याला उत्तरच दिलं नाही किंवा असं काहीच केलेलं नाही. इनफॅक्ट चंद्रकांत दादांना तर एक नुसता मेसेज केला तरी ते लगेच फोन करून पुढे काय करायचे त्याचे नियम सांगतात. शिंदे साहेब, उदय सामंत सगळ्यांशी बोलणं चाललंय. काही असं शिवसैनिकला असे काही प्रभाग होते की 3-3, 4-4 नगरसेवक होते, ते प्रभाग घेतलेत का? समजा आता येरवडा मधला आता ते भाजपमध्ये गेले, अशा ठिकाणी काय करणार? नाही, आता मी अजून परमिशन घेतली नाही शिंदे साहेबांची की सगळी यादी तुमच्याशी डिस्कस करायची, कारण अजून ती व्हायची आहे ना सगळी जी आहे ते. पण अशा प्रभाग 6 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक पण माझ्याकडून होता नाही, मी नाही उत्तर देऊ शकत. मला उत्तर माहिती आहे पण मीडियामध्ये पण जे त्या भागातले लोक आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की तिथली वस्तुस्थिती काय आहे. ते मीडियामधून तुम्ही जाहीर करून ती यादी फोडणं हे मला योग्य वाटत नाही.
आपण 35 वर अंदाज आहे. परत काही बार्गेन करणार आहोत का? म्हणजे आता किंवा असं काही सगळं नवीन जाहीर- प्रवेश होतील नाही त्यांचे. नाही, असं आहे हे पहा, चर्चेत तसंच आहे. जेव्हा ठरतं एखादी गोष्ट की आधीचे आमचे क्लेम त्यांच्याकडे आहेत की आम्हाला ही माणसं आणि हे प्रभाग ऍडजस्ट करून पाहिजे सगळे, तर हे म्हणतो त्यावेळेला आपण चर्चा करत असतो ना. मग ते म्हणतात नाही बाबा हे अवघड आहे, पण हे दुसरं घ्या तुम्ही. मग तो दुसरा चांगला त्याने आपल्याला कार्यकर्त्यांना विचारायला लागतं. काही वेळेला आरक्षणाचा विषय असतो की एखादा एसी मिळतो, तर तिथे एसी चांगली व्यक्ती असेल तर आपण म्हणतोच की बा कार्यक्षम आहे, उलट छान आहे. काही काही ठिकाणी त्यांना अंदाज होता, त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता चर्चेमध्ये पुढे काय होईल ना ते आताच मी प्रेडिक्ट करू शकत नाही. एकनाथ शिंदे यांचा तुम्हाला 2017 साली call आला. धनुष्यबाण एकनाथ चिन्हावर शिंदे जे नगरसेवक निवडून आलेले होते त्या सर्व जागेवर सेनेचा दावा असणार. नाही नाही, त्या जागेवरती आमचा दावा आहे आणि त्या जागा सगळ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत, किंबहुना ती मिळाली नाही तरी दुसरी त्याच प्रभागातली जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह आहे. ताई, एकनाथ शिंदेचा फोन आलेला होता, तुमचं बोलणं झालं तर काय नेमकं बोलणं झालेलं आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, शिवसेना नेमकी पुण्यात कशा पद्धतीने लढणार आहे? त्याच्यावरती ते मला मार्गदर्शन करणार आहेत उद्या परवा. राष्ट्रवादीचं काय काय रस्ता आहे का? बोलणं? राष्ट्रवादीवर ताई, फोनवर काय बोलणं झालं? फोनवरती संपूर्णपणाने यादीमधले प्रत्येक गोष्टीवरती मी काय बोलले आणि भाजपचे लोक काय बोलले हे सर्व त्यांना स्पष्ट करून सांगितलं काही मी. राष्ट्रवादीवर जाणार आहे. अरे माझं उत्तर होऊ दे का आधीच तुझं काय चालली घाई सगळी हं? तर त्याच्यामुळे अशी संपूर्ण तपशीलवार चर्चा केली. आणि तुला योग्य वाटतं का रे, म्हणजे असं आपण चॅलेंज चीफ तुला काय बोलले मी करू शकते का? दोन व्यक्तींमधलं संभाषण हे खाजगी असतं ना, त्याच्यावर असं जाहीर सांगायचं नसतं. ताई, या संपूर्ण प्रक्रियेत आता रवींद्र दंगेकरांना पुढे बाजूला ठेवलं, कारण सुरुवातीपासून या प्रकारे आक्रमक भूमिका मांडत होते, सन्मानजनक जागा द्यावी त्यांची मागणी होती. आता मात्र मागील काही दिवसापासून दंगेकर बाजूला पडलेले दिसतात. त्या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना बाजूला काढण्यात आलं. पण मी आता काय बोलले तुम्ही ऐकलं ना, उशिरा आला तर उशिरा आला तर मग चाल्यावर सांगतो. ताई, तुम्ही आता जे म्हणताय की आम्ही 20 ते 25 फॉर्म मागून घेऊ 29 तारखेला कार्यकर्त्यांना, फक्त फॉर्म आता मागून, तर तो आकडा किती आहे? म्हणजे तुम्ही किती आता आणि म्हणताय? आता आमच्याकडे जे दिसते त्याच्यामध्ये 60 ठिकाणी तरी आम्ही फॉर्म ची तयारी करायला सांगणार उद्यापासून उद्यापासून. म्हणजे भरायची नाही, फॉर्म घ्यायचे. घ्यायची. आणि मग ताई, तुम्ही 15 जागेचा जो आकडा त्यांनी दिलाय की बाबा आम्ही तुम्हाला 15 जागा दिली, तुम्ही त्याच्या पुढे काही बोललाय का की 15 वर नाही एवढ्या जागा झाले ना, बोलले मी भाजपमधल्या सांगितलं. नेत्यासोबत त्याच्यानंतर मीटिंग झाली मग ते काय म्हणतात? त्याच्या पुढे नाही, त्याच्या पुढे नाही वगैरे काही बोलत नाही. एक प्रलंबित आहे विषय मी म्हटलं. काही काही ठिकाणी म्हणजे स्वभावावर किंवा राजकारणासोबत किंवा मैत्रीपूर्ण लढती अशी काही ऑप्शन एक येऊ मागणीचा शकतात. आकडा आणि एक तुमच्या प्रस्तावाचा आकडा आणि त्यांना दिलेला आकडा आणि त्यांच्याकडनं आलेला आकडा एकदम दिसतंय. मी सांगितलं तुम्हाला की 35 आम्ही मागितले होते आणि आजच्या घडीला त्यांनी 15 जागा केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. 15 जागा मान्य केल्या आहेत असं म्हणा, आणि अजून 4 प्रलंबित आहेत. आणि अजून उरलेल्या 25 पर्यंतची जी लिस्ट आहे ती सगळी मुख्यमंत्री आणि माननीय शिंदे साहेब यांच्या अखत्यारीत आहे, कारण की शहर स्तरावर ठरवता येणार नाही असं त्यांचं म्हणणं पडलं. आणि मला असं वाटतं ते योग्य आहे, ते जे आहे ते म्हणणं त्यांचं. आणि 60चा जो आकडा आहे, 60च्या आकड्याचं काय उद्यापासून त्यांनी तयारी बंडखोरी करणार? होणार नाही का असं वाटतं? नाही, 60चा जो आकडा आमचे फक्त फॉर्म भरण्याच्यासाठी आता एका तुम्हाला तर माहिती आहे ना 22-23 वेगवेगळे ऍफिडेव्हिट्स आहेत, एनओसीज घ्यायला लागतात. त्यांना परत शनिवार रविवार ऑफिस बंद आहे, त्यामुळे फॉर्म घेऊन त्यांनी फक्त तयारी करायची. याचा अर्थ त्यांना फॉर्म भरला म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता एवढा काही अपरिपक्व नाहीये की भरला फॉर्म ते जाऊन सगळेजण फॉर्म भरणार आहे. एवढं तर आहेच ना आपलं त्यांचं. म्हणजे 60 ठिकाणी फॉर्म भरायला सांगितले जातात. तुला मराठीत बोलले मी का कानडीत बोलले? भरायला मी काय सांगितलं तुला? कोरा चुकायला फॉर्म नको. न सबमिट करता फक्त स्वतःकडे भरून ठेवायचं आहे, ओके करून झालं. परत सरळ वाक्य सांगू तुला? चुकायला नको काही म्हणून नाही नाही, ग्रीन सिग्नल दिलं तर ते हा. ग्रीन सिग्नल नाही, भगवा आदेश. आणि 60 मग 165 का नाही, 60च काम. अरे हे असे तुम्ही काय माहितीये का, मला तर सांगू काय नाही, खरंच म्हणजे फटका लावल्यासारखं वाटायला लागलं. 60चं काय? आकड्याचं काय बद्दल तू बोलतो? नाही, तसं नाही. मला 60 कसं काय? एवढी पाचशे एवढी त्या आकड्याशी माझा परिचय नाही. 60च का तुमच्या बोलला? महानगरपालिका म्हणतात की आम्ही 165 जागांवर तयारी केलेली, त्यामुळे नाही नाही, 60 60चं काय होतं? 60चं कारण म्हणजे आमचं जे असेसमेंट आहे त्याच्यामध्ये पहिलं आम्हाला वाटलं की 60 ठिकाणी सुरुवात आपण करू शकतो. भाजप तयार आहे का त्या 60 जागा? अरे भाजप तयार आहे ना, भाजप उठली तर भाजप तयार आहे. पण ते युती करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. ठीक आहे. परिवार काय इन्फॉर्मेशन हे बार्गेनिंगचं प्रकरण आहे का तुमच्याकडनं एका अर्थाने म्हणजे बघा आमच्याकडे 60 तयार आहे, एवढ्या जागा द्या, नाही तर काय आम्ही माहितीये भरू. का, वेळ काय झाली, आज तारीख काय आली, आज 25 तारीख आली. त्याच्यामुळे बार्गेनिंग कधी माणूस करेल 8 दिवस आधी असताना. आता शेवटी त्या कार्यकर्त्यांचा पण जीव टांगणीला लागलेला आहे, त्यांना पण तयारी करायला लागते, त्यांचे सुद्धा सगळे सर्टिफिकेट्स आणि जमा करायचे असतात. तसंच बाकीचे सुद्धा कार्यकर्ते याच्यामध्ये असतात. काही ठिकाणी 2-2, 3-3 इच्छुक असतात.
हा सुद्धा सगळा विषय आहे ना. तरी महायुतीला त्यांनी 15-18 म्हणतात, तर इतर तुमच्या महायुतीतल्या इतर पक्षांना भाजप सोडून किती जागा द्यायचं तुमच्या महायुतीच्या बैठकीत ठरलेलं आहे? आमचं का काय 150 जागा भाजप लढणार आहे? नाही, त्याच्यावरती काही चर्चा नाही झाली. त्यांनी कोणाला किती जागा द्यायच्या तो त्यांनी ठरवावं ना. आमची जागा मागितली असेल तर आम्ही परस्पर चर्चा केलेली आहे. पूर्वीच्या वेळेला युती झाली त्यावेळेला काही वेळेला आरपीआय आणि आम्ही आणि तो राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेना अशा चर्चा पूर्वी झालेल्या आहेत. पण आता तशी सिस्टीम नाहीये. त्यांचं ते त्यांच्याच जागा देणार ना ते. अजित पवार यांच्याकडून काय प्रस्ताव आहे? नाही, त्यांना मी टीव्हीवर बघते सारखी, पण प्रस्ताव काही माहित नाही मला. आता ताई जिथे शिवसेनेचं केडर आहे अनेक वर्षांपासून तिथलेच जर भाजप त्यांच्याकडे प्रवेश घेत असतील तर या संदर्भात आपण काही बोललो होतो का युती म्हणून की जिथे शिवसेनेचं केडर आहे तिथे किमान तरी तुम्ही लोक तुमच्या पक्षात प्रवेश करून घेऊ नका म्हणून असं काही नाही नाही, आम्ही आधी बोललेलो आहे. आधी स्वतः श्रीकांत शिंदे बोलले होते या विषयामध्ये की आमचे ज्या काही 6 नगरसेवक त्यांच्याकडे गेले त्यावेळेला त्यांना एखाद्यास मला असं वाटतं की असं वाटलं असेल की तिकडे गेलं की आपल्याला डायरेक्ट जागा मिळतील, त्यांना आमच्या शिवसेनेत यायचं नसेल. आता शेवटी कोणावरती आपण जबरदस्ती करत नसतो ना त्यामध्ये जायची. त्यामुळे हा एक विषय आहे. दुसरा, युतीमध्ये किंवा कुठल्याही आघाडीमध्ये थोडंफार लोक इकडे तिकडे जातच असतात. आमच्याकडे पण काही लोक आलेले आहेत ना, बाकीच्या शहरांमध्ये, ठाण्यामध्ये, इकडे तिकडे भारतीय जनता पक्षातून सुद्धा लोक आलेली आहेत. त्यामुळे या गोष्टी जेवढ्या समन्वयाने होतील तेवढ्या चांगल्या होतील त्याच्यामध्ये. 2 तुमच्या जागा होत्या म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन झाली आधी, त्या जरी आता ठाकरे गटाकडे असतील, शिवसेना म्हणून तुम्ही लढत, एक कोथरूडची पृथ्वीराज सुतारांची आणि संजय भोसलेंची, त्या 2 जागा त्या तुमच्या होत्या शिवसेनेच्या, आणि त्या तेच 2 नगरसेवक भाजपने घेतले. अजितदादांना पण हा प्रश्न विचारला, दादांनी सांगितलं होतं की महायुतीत असं ठरलं होतं की निवडणुका जरी आपण एकत्रित लढू किंवा मैत्री करून लढू, पण एकमेकांचे पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक किंवा नेते फोडायचे नाही. तरी देखील भाजप पुण्यात हा गेम करते असं वाटतं तुम्हाला? नाही, थोडं एक काय झालंय माहितीये का, म्हणजे आता मी मधल्या काळामध्ये जवळजवळ असं वातावरण होतं की पुण्यात युती होणार नाही. म्हणजे आम्हाला सुद्धा मी पण केलं होतं स्टेटमेंट त्यावेळेला, म्हणजे स्टेटमेंट असं नाही पण मला अंदाज विचारला होता असंच परत. त्यावेळेला एकूण परिस्थिती अशी वाटत होती की शिवसेना भाजपमध्ये थोडं अंतर पडलंय किंवा प्रत्येक जण स्वबळावरती जाईल असं. आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सुमाराला माननीय शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेबांनी सगळीकडे महायुतीला प्रस्ताव आणला. त्यामुळे मधल्या काळामध्ये प्रत्येकच जण असे लोक, आम्ही पण त्या कात्रजचे आघाडीचे लोक आमच्याकडे घेतले, म्हणजे प्रत्येकच जण वेगवेगळ्या पक्षातले लोक घेत होतात. आता अतुल देशमुखला आम्ही भाजपमधले आमच्याकडे घेतला, राजगुरुनगरला घेतला ना. नाही मुद्दा तो नाही ताई. नाही, मग मुद्दा तोच आहे ना, म्हणजे असं एकमेकाला सगळे घेत बरं, असतात. पुणे शहरात भाजप ज्या पद्धतीने सेनेला लागतो, मी सेनेचे 10 स्टँडिंग मधले 8 भाजपने घेऊन गेले. महासेनेवर अन्याय नाही का? मला एक सांगा की अन्याय म्हणजे मुळामध्ये तसं करायला नाही पाहिजे हे मान्य आहे मला, पण याचा अर्थ भारतीय जनता पक्षाकडे त्यांना जायचं नसतं तर त्यांना काही कोणी किडनॅप करून देणार नव्हतं. ते स्वतःहून गेलेले आहेत. स्वतःहून मागे काही काही लोकांना येऊ नका सांगितलं तरी गेलेले आहेत. काही जागांवरती बंडखोरी झाली तर कसं शांत? आता त्याच्यासाठी आमचा सगळे भिस्त जी आहे ती शिवसेनेची शिस्त आणि गेल्या निवडणुकीत त्याच बंडखोरांना मिळालेली मतं दाखवून आहेत ना कसं काही काही लोक की ते दरवेळेला बंडखोरी करतात. नवीन कोण असतील बंडखोर तर त्यांना आम्ही आवाहन करू, प्रेमाने समजावून सांगू. आणि शेवटी असं आहे की माननीय शिंदे साहेबांच्या मार्फत जो एबी फॉर्म जाईल त्यांना, त्याच्यामुळे कोण अधिकृत उमेदवार आहे हे लोकांना माहितीच असणार आहे. 60 AB फॉर्म 60 नाही रे, तुला आता काय बोलले मी? साठचं काही कळलं ताई, मुद्दा असा आहे, त्याला सगळं कळलं दोन तीन वेळा आहे. सांगितलं तुम्ही असं ना, मी म्हणजे कोण असं समजू नका की काहीच पण वेड्यासारखं तुमच्यासमोर बोलली म्हणून. डोंट ट्राय टू ताई, मुद्दा असा आहे, जसं काँग्रेसनी जसं सांगितलं की आम्ही पुण्यात दादांसोबत जाणार नाही, तसं तुम्ही काही जाहीर करणार आहात? नाही, मी कारण एक सामान्य कार्यकर्ता आहे, नेता फक्त. त्यामुळे हे सगळ्या विषय शिंदे साहेब काय ते जाहीर मी एक दरवाजा खुला आहे म्हणजे दादांसोबत जाण्यासाठी. आधी दादा इथे पालकमंत्री आहेत म्हटल्यावरती त्यांच्याशी काय दरवाजे बंद करून असं म्हणणार का की आम्ही तुमच्याशी संवाद करणार नाही? पण याचा अर्थ राजकारणामध्ये युतीच्या संदर्भात काही आमची हालचाल चालली नाही त्यांच्यावर. समजा भाजपने नाहीच तुमचं ऐकलं तर मग दादांसोबत जाऊ शकतो ना. आता खरं सांगा तुला, एक औषध लागू पडलं तर मग दुसऱ्या औषधाची गरजच लागत नाही. साधी गोष्ट, एक मार्गाने आपण जर का पोहोचलो तर तिथे ठीक असतं. त्यामुळे काही गोष्टींच्या बद्दल राजकारणात नथिंग इज इम्पॉसिबल, पहिली गोष्ट. तेच नाही. पण दुसरं याचा अर्थ तेच पॉसिबल असेल अशातला भाग नाही. एका महायुतीबद्दल आम्हाला आजही ममत्व आहे, कारण ती एका राष्ट्रीय विचारावर आधारलेली आहे. आणि त्याच्याचसाठी 2019ला एवढं मोठं उद्रेक होऊन त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी ज्या मुद्द्यांसाठी म्हणून हे सर्व एकत्र घडवलं परत, आणि मग 317वा कलम, राम जन्मभूमी, मुस्लिम महिलांचे प्रश्न, समान नागरी कायदा,
त्या मुद्द्यांवरती भाजप आणि आम्ही बरोबर आहोत म्हणून मतभेद असले तरी सुद्धा श्रीकांत शिंदेना त्यांनी परदेशी डेलिगेशन मध्ये पाठवलं. आम्ही प्रत्येक वेळेला केंद्राच्या बाजूनी मतदान करतो. हे आमची विचारावर आधारलेली युती आहे ना, आमची आणि भाजपची, म्हणून आमचा त्यांच्याबरोबर प्रयत्न चाललेला आहे. सुब्रताईंनी पाठवलेले तुम्ही काय परदेशी डेलिगेशन? ते त्यांचे कसे असतील संबंध त्याच्यावर अवलंबून आहे ना. प्रियंका चतुर्वेदी गेल्या होत्या, असं काही नाही. त्या पुढे नाही गेल्या अजून, एवढंच. नुकतीच आता शिवसेनेमध्ये काही प्रवेश झाले, एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश झाले, बाबा बाबूल असेल किंवा इतर कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांची नावं त्या भाजपमध्ये आहेत आणि ते नाकारलं जातंय भाजप, असं आहे काय? नाही, असं मी उपनोट करू शकत नाही कुठली गोष्ट. पण जे आले त्यांचा सन्मान ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल आणि जुन्या कार्यकर्त्यांचाही सन्मान केला जाणार. असं नाही की फक्त नवीन लोकांनाच स्थान देणार. पण काही कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळतोय 2-3 दिवस झाले. ते काय झालंय की मीडिया जातो ना त्यांच्या समोर, मग ते खूप प्रेरित होतात असे आणि त्याच्यानंतर ते दाखवता परत तुम्ही, मग ते अजून आता मग ते गिरीश महाजनांचं कसं झालं तसं ठिकठिकाणचे कार्यकर्ते असे दिसले की खुश होतात ना. मग तुम्ही स्वतः संयम ठेवा थोडासा. रवींद्र दंगेकरांना काही समज दिली आहे का पक्षाने? नाही, समज वगैरे अशी जाहीर देत नसतं कोणी. जाहीर मीडिया समोर जे काय बोलतात ते महायुतीमध्ये तणाव निर्माण होईल असं जे काय अहो, ते एक समंजस, परिपक्व आणि सत्यशोधन करणारे आमदार आहेत माझी, त्याच्यामुळे ते करतील सगळं बरोबर. त्यांना आम्ही काही वेळेला सांगतो की बाबा थोडंसं तुम्ही सावधीने घ्या आणि तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. पण याचा अर्थ हा नाहीये की त्यामध्ये त्यांनी कुठेतरी मनाला लावून घ्यावं. त्यांनी लावून घेतलं नसेल. मला असं वाटतं तुमचाच गैरसमज झालेला आहे काहीतरी, तुमची त्यांच्या मनाबद्दलची काहीतरी संभ्रम दिसतोय मला वाटत नाही. हे दोन पैकी जागा फक्त 15 द्यायला मतदार- काही 35 पैकी फक्त 15 द्यायला तयार आहे. तुमच्या पातळीवर स्थानिक नेत्यांचं बोलणं झालंय पण भाजप मान्य करत नाही. अशा वेळी वरिष्ठ नेत्यांनी अर्थात शिंदे साहेबांनी तुमच्या महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांसोबत काही संपर्क केलाय का? ते बोलणार आहेत का? हो, आज तेच चाललंय. सांगते तुम्हाला मी, मगाशी पण सांगितलं, मी आताही बोलले. आता किती वेळा बोलले त्याचा एक काय झाला. काही शेवटचा प्रश्न. शिवसेनामयी उभाटा गट जे 10 ऑब्व्हियसली होते, पण आज त्यांच्याकडे एकही नगरसेवक राहिलेले नाही. कसं बघतो तुम्ही? भाजप एक नाही मी माझी पण अगदी आज अशोक खानावळ पण भाजपने सगळे हे फोडले. काय चालतं? उनके पास भाई आहे. कोणी नगरसेवक नसला तरी त्यांच्याबरोबर राज ठाकरे आहेत, ते त्यांना पुरेसे आहेत. सगळ्यांना पुरेसे त्यांना उद्धव ठाकरे नाही, पण पुण्यात काय? त्यांना पुण्यात काय पुण्यात नवीन येतील ना नगरसेवक आता आमचे शिवसेनेच येणार नगरसेवक. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची युती झाली पण ते फक्त मुंबई पुरतीच झालेली आहे. म्हणजे त्या दोघांना फक्त मुंबईतच पडलंय का असा एक प्रश्न आहे. मुंबईच्या बाहेर बघतच नाही दोन्ही ठाकरे हे पहा, माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेले आहे की आमची युती विचारावरती आधारित आहे आणि त्यांनी जी काही केली आहे ती अपरिहार्यपणे नाईलाज म्हणून केलेलं आहे. त्याच्यापेक्षा एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी बोलणं योग्य नाही आहे. तुम्ही माझा सगळा हेतू बाजूला काढून दुसरंच काय ते दाखवत असाल, त्यामुळे मी काही याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. पण दोन्ही ठाकरे बंधू तुम्ही काय स्वागत कराल? हे थांबणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत पहिल्यांदा. स्वागत मी तुम्ही कसं थांब ना जरा. काही प्रतिक्रिया नाही. जय महाराष्ट्र.